बैंकों से कर्ज लेने के बाद कर्जदारों के घर तकाजा करना आम बात है। इस दौरान बैंकों की ओर से किए गए बर्ताव पर रत्नागिरी में सरकार की ओर से नजर रखी जाएगी। इसका फैसला जिला समिति की बैठक में लिया गया। बैठक के बाद ली गई पत्रकार परिषद में मंत्री उदय सामंत ने इसकी जानकारी दी। इस दौरान उन्होंने बैठक में लिए गए अन्य निर्णयों पर भी विस्तार से जानकारी दी। तक्रार केली होती की 30,000, 20,000, 40,000 कर्ज दिलेलं आहे, काही हप्ते थकलेले आहेत, तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री 8-9 वाजता त्यांच्या घरी जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायचं, त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं, काही लोक मद्यपान करून जातात, अशा तक्रारी होत्या। तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनींनी किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान करावी। तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 3 तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे, त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल। वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी 20,000, 30,000, एका महिलेने तर सांगितलं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 2,85,000 रुपये भरले, तरीसुद्धा अजून $2.25 लाख भरायचे आहेत, तर अशांना डायरेक्ट FIR दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं 3 तारखेला कारवाई होईल। ही एक बैठक होती। 100 डेज प्रोग्राम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती। तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे 6.5 कोटी रुपये पाहिजे होते, ते 6.5 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे। नाही, शासनाने दिले ना पैसे, आणि माझ्याकडे 5 कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल, त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल, त्याच्यामध्ये कळंबट्यांचं खो खो खेळलं जाईल, त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल, त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खेळलं जाईल। अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो आहे। त्याचं 75% काम हे पूर्ण झालेलं आहे। ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल, त्याचे काही रेट वाढवायचे होते, ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। आणि आज अजून एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत, नव्याने स्विमिंग पूल होत आहेत, बॅडमिंटन कोर्ट होत आहेत, तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे। कारण 2,000 रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोकं 60,000, 70,000 रुपये कमवत आहेत, तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारलं आहे शेअरिंगवर, मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत। तर ती एक बैठक होती। सगळी आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट 2 होत आहेत, त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतं आहे। आता जलतरणमध्ये ते दोघं होते, त्यांच्यामध्ये वाद होता, तो आम्ही मिटवला आता।